आपण पाहतोय तर 5 विकेट हॉलचा हा चेंडू. अनुराग थोडंसं चेंडूवरती झूम अप करा प्लीज. 5 विकेट हॉल सकाळच्या सत्रामध्ये आपण निलेशजी शेलका यांना आपण पाहिलं. थँक्यू. चला पुन्हा आपण समालोचन कक्षामध्ये जाऊया जिथे आपल्याला विजवण्यासाठी सज्ज आहेत प्रमोदजी शेडगे. धन्यवाद. तर पहिल्या चेंडूवर एक धाव येताना पाहायला मिळते आणि खातं ओपन केलं जातं. ते फलंदाज प्रशांत कुवारी, उजव्या हाताने विघ्नेश. यावेळेला अमित पाटीलच्या बॅट मधून येताना स्टँड अँड डिलिव्हर शॉट, वन बाउन्स. यावेळेला आपण पाहू शकताय चौकार. गुड शॉट अमित पाटील, रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सिक्सर किंग. वेलकम बाउंड्री, चौकार. नक्कीच 4 धावा आपण बघितल्या. स्टँड अँड डिलिव्हर शॉट ज्या पद्धतीने मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला अगदी भेदून मात्र हा शॉटचं सिलेक्शन बघायला मिळतोय. अमित पाटील ज्या पद्धतीने बघितलं झालं तर अग्री प्रीमियर लीग मध्ये बेस्ट फलंदाज या बॅटरला मिळाला होता. ऑन साइडला खेळलं जात आहे जबरदस्त पद्धतीने. मात्र चेंडू त्या ठिकाणी फील्ड होईल. टिफरनं मात्र क्षेत्ररक्षक विकी याला आपण बघू शकता या फेकी करेल. तत्पूर्वी मात्र 2 धावा या स्कोर कार्डवर अंकित केल्या जातील. धावसंख्या या 2च्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवर. जे हनुमान भिनार आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण संघ बघतोय तानसा किंग तानसा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. 2 संघ हे समोरासमोर आपल्याला खेळताना दिसत आहे. 2 फलंदाज सलामीला जरूर आपण पाहतोय. प्रशांत आणि अमित अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं विघ्नेश हाताळतात. सुंदरता असा मात्र मारला फटका इंटू द गॅप. चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमा पार येतोय चौकार. अतिशय सुंदर असा फटका अमित पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कोपर आपल्याला पाहायला मिळतो आणि जबरदस्त मात्र सकाळच्या सत्रामध्ये 2 चौकार अमितच्या बॅट मधून आपण पाहिले. चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू या षटकातील झालेले आहेत 4. 5वा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज विघ्नेश. षटकातील पुढील बॉल फुल टॉस चेंडू जरूर होता. बॅटची एज तिथे लागली गेली. फ्लाइंग स्लिप मध्ये मात्र चेंडू जरूर ट्रॅव्हल केला गेला होता. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत आणि एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. VGPL वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 पर्व 3रं आणि 3ऱ्या पर्वातील दिवस आजचा आपण पाहतोय 4था दिवस. अतिशय सुंदर, वेल डिसिप्लिन्ड, वेल मॅनेज्ड, वेल ऑर्गनाइज्ड अशी टुर्नामेंट आपण या मैदानावरती पाहतोय शिरसाट फाट्याच्या. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र फ्लोअर लेनचा मारा सुंदररित्या अप्रतिम टायमिंग पाहायला मिळतं. सुंदर फटका चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या, नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय मी नाही ठगवा दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. दिला घरी सुखी तू गरान मनोरला लिस्की कॉल करत जा. डीजे धन्यवाद. काय जबरदस्त सुपर फटका तिथे पाहायला मिळाला. 6 धावांची मोहर तिथे जरूर उमटवली आणि 6 धावांनी धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती झाली आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. काय अतिशय सुंदर अशी सुरुवात. जर चेंडू तिथे कोणाला मिळाला असेल तर तो प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. काय जबरदस्त खणखणीत सुरुवात. आपलं नाण किती पक्का आहे कारण की जे म्हणतात ना की ज्या वेळेला तुम्हाला एक मोठी इमारत उभारायची असते त्यावेळेला मात्र पाया हा योग्य पद्धतीने व्हायला हवा, बांधायला हवा. आणि यावेळेला मात्र पाये बांधणी जर आपण पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये योग्य पद्धतीने हे 2 सलामीवीर आपण पाहतोय प्रशांत आणि अमित. अमितचा विचार केला तर अमितच्या बॅट मधून आतापर्यंत आपण 2 चौकार पाहिलेत. प्रशांतच्या बॅट मधून देखील एक षटकार पाहिलाय. धावा मात्र दोन्ही फलंदाज योग्य पद्धतीने जमवताना आपल्याला दिसत आहेत.
षटक क्रमांक दुसरा पॉवर प्ले मधील दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. जय हनुमान बिनार या संघाकडून सतीश. कर्णधार मात्र आता गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. अमित पाटील जर आपण पाहिलं तर 360 डिग्री मात्र मैदानाच्या चहू बाजूने खेळण्याची कला अवगत असलेला असा हा एक खेळाडू फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने अमित साठी. यावेळेला मात्र सुंदर असा चेंडू हलकसं वळण तिथे जरूर घेतलं गेलं होतं. यावेळेला मात्र फलंदाज अमित पाटील यांनी मात्र चेक केलं चेंडू कशा पद्धतीने सतीश डिलिव्हर करतायत, कसा वेग आहे, काय टर्न होणार की काय ते पाहिलं पडताळलं आणि त्या पद्धतीने मात्र चेंडूला लेफ्ट केलं. डॉट चे सिग्नल तिथे पाहायला मिळाले. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय सतीश. यावेळेला मात्र स्विच चिटकण्याचा प्रयत्न, पण सतीश देखील एक मोठा खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. आडणे परिसरातील आपण पाहतो, आडणे गावातील, आणि जो अनुभव आहे त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी सतीशच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत सतीशने हाताळलेत. आपल्या षटकातील दोन्ही चेंडू हे निर्धाव पद्धतीने पाहायला इथे मिळत आहेत. षटकातील तिसरा बॉल ऑन द मार्क. यावेळेला मात्र सुंदरते खेळून काढला. बॉटम हँडचा परिपूर्ण वापर. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहेत आणि 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत. अमित तर आपण पाहिलं 2 धावा अतिशय सुंदरतेने सहजतेने परिपूर्ण करतायत. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहिलं तांसा किंग तांसा या संघाची फलकावरती झाली आहे. 20 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुंदररित्या मात्र ही षटका आपल्याला पाहायला मिळतात पॉवर प्लेची. षटकातील चौथा चेंडू ऑन द मार्क. घेऊन येईल पुन्हा एकदा गोलंदाज सतीश. यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा चेंडू काय जबरदस्त कलात्मकतेने चेंडूला खेळलं, चेंडूला पाठवलंय मिड विकेट, सीमारेषा पार, येतोय षटकार. धन्यवाद. डीजे थेक्स ब्रँड ऑफ कोपर का म्हणून ओळखलं जातं. मी का आलो इथे तर आपला खेळ दाखवण्यासाठी, आपल्या संघ मालकाला दाखवण्याकरिता, आपल्या चाहत्यांना दाखवण्याकरिता. काय जबरदस्त खेळ अमित पाटील इथे करताना दिसतोय. धाव संख्येचा विचार केला, धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे. 26 रन्स ऑन दी बोर्ड. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र काय जबरदस्त इन ऍक्शन पाहायला मिळतो अमित पाटील. 2 इन ए रो. जबरदस्त षटकार. धन्यवाद. थँक्स. अमित पाटील इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. काय जबरदस्त धावा जमवतोय आपल्या संघासाठी. 2 बॉल 2 षटकार आपण पाहिले आहेत. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या फलकावरती झाली आहे 32 धावा. काय जबरदस्त जे म्हणतात ना की 2 षटकं पहिली मात्र फलंदाजांकरिता असतात आणि त्याचा स्वीकार अमित पाटील आणि प्रशांत या 2 फलंदाजांनी मात्र आपल्या स्टाईल मध्ये जरूर स्वीकार केलाय. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहतोय तांसा किंग तांसा या संघाची फलकावरती झाली आहे 32 धावा. बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिथं दुलय कशी प्रेम कनी. बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिथं दुलय कशी प्रेम कनी. तोडून होलात तोडून मन माझं ते पाखरू बुद्धिश मुंडर माझीच हाऊस वाली. धन्यवाद. अमित पाटील जर आपण पाहिलं ना आदेशजी तर 10 बॉल आतापर्यंत त्यांनी खेळले आहेत आणि 25 धावांची एक विस्फोटक खेळी साकारतोय. 2 षटकं पूर्ण झाली आहेत. 2 षटकानंतर आपण पाहतोय धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 32 धावा. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण म्हणतात. कारण की ज्या पद्धतीने मात्र अमित पाटील यांनी स्वतःला मात्र प्रूव्ह केला आहे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने. आणि नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये आग्री प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॅटर म्हणून ज्याला मिळालं होतं तोच फलंदाज आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडला अमित पाटील, ज्याच्या नावावर 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा कारनामा आहे तो फलंदाज आपण बघतोय. आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे ना
प्रशांत गोवारी शिरवली गावातून बिलॉंग्स करतायत आणि यंदाच्या हंगामामध्ये आपण बघितली आदिवासी प्रीमियर लीग उसगावचं ते मैदान आणि या खेळाडूला सुद्धा मात्र बेस्ट बॅटरचा अवॉर्ड मात्र यंदाच्या वर्षी आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे दोन्हीच फलंदाज आहेत. एकंदरीत बघायचं झालं तर परफॉर्मन्स यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आणि तो मेंटेन करत असताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. नक्कीच तुम्ही परफॉर्मन्स जरूर करता, पण त्याचं सातत्य राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सातत्य जर आपण पाहिलं दोन्ही फलंदाजांचं तर कायम आहे. दोन्ही फलंदाज अगदी योग्य पद्धतीने धावा जमवताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विघ्नेश. पहिला बॉल मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल तिथे पाहायला मिळतोय. चेंडू उसळी घेऊन मात्र किपरच्या हातांमध्ये जातोय रुपेश. आपण पाहतोय बिहाइंड द स्टंप. पंचांनी दर्शवलं की वाईट बॉल आहे, कारण की खूपच वरून चेंडू गेला होता. उसळी घेऊन हाईट वॉर्निंग देखील तिथे गोलंदाजाला दिली जाते. एक वेळा तुम्ही बाउन्सर टाकू शकता, पण दुसऱ्या वेळेला जर तुम्ही बाउन्सर टाकला तर पंच लगेच तुम्हाला नो म्हणून शिक्षा जरूर देतील. नक्कीच क्रिकेटचे हे नवीन नियम आहेत आणि ते आत्मसात करणं खूप गरजेची गोष्ट. या ठिकाणी मात्र टॉपे जोडलं जात आहे. विघ्नेश खरपडे स्वतः मात्र त्या झेल खाली येत असताना ॲक्युरेट पद्धतीने मात्र गडी बाद केला जातोय. प्रशांत गोवारी स्टार्ट चांगली झाली होती, परंतु कन्वर्ट करू शकला नाहीये शेवटच्या मोमेंट पर्यंत आणि खेळाडू मात्र बाद होत असताना तंबूच्या आशेला जाईल. तानसा किंग तानसा या संघाला लागलेला पहिला हादरा. बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद. नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. प्राक्तन किनी मॅन फ्रॉम शिवनसई हा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच 3 चेंडूवर 3 षटकार जर येत आहेत तर वरदान किनी यांच्याकडनं मात्र 300 रुपयांचं कॅश प्राइज लागलं जात आहे प्राक्तन यांच्यासाठी आपल्याला बघायला मिळत आहे. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितला लो स्कोरिंग गेम झाला. जो आपण पहिला सामना बघितला हा सामना सुद्धा मात्र बघायचा झाला तर लो स्कोरिंग नाही आहे. एक खूप ॲक्युरेट पद्धतीने मात्र फलंदाजी होते. त्याचं कारण काय, अमित पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरेख फलंदाजी करतोय, परंतु आता विकेट मात्र जाताना आपल्याला बघायला मिळते. मंथन नक्कीच विघ्नेश जर आपण पाहिलं पहिलं षटक विघ्नेशने हाताळलं. तब्बल 18 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या त्याच्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 विघ्नेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आले. पहिला बॉल वाईट, त्यानंतर विकेट जरूर विघ्नेशने मिळवली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटचा टॉपेज विघ्नेश स्वतः येत आहेत. काय जबरदस्त क्लास 1 परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. विकेटचं होते पतन. 2 in 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. गॉन. बाजारात तुला नेईन पाहिजे त्या घेण देईन. बाजारात तुला नेईन पाहिजे त्या घेण देईन. अगं बोरी तू येशील का बाजारी माझे हारी. अगं बोरी. धन्यवाद. काय डीजे सौरभ अतिशय सुंदर ताला सुरामध्ये मात्र ही गीतं आपल्यापर्यंत पेश करतायत. मॅन फ्रॉम आपण पाहतायत विराथन बुद्रुक. सफाळ विभागातून मात्र हा डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. एडवनचे मात्र सुपुत्र आहेत आणि अतिशय सुंदर कार्यभार इथे मात्र सांभाळत असताना 2 बॉलवरती 2 विकेट तिथे मात्र प्राप्त केले आहेत. विकेट हॅट्रिक इथे मात्र विघ्नेश साध्य करेल का हे आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. नक्कीच हॅट्रिक आहे. विघ्नेश खरपडे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या गोलंदाजाचं. सुरेख गोलंदाजी. ब्लॉकवाला डिलिव्हरी होती. हॅट्रिक विकेटचा चान्स मात्र होता, परंतु सेन्सिबल सिंगल घेऊन मात्र त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर मयूर याला आपण बघू शकताय. पहिली विकेट जर म्हणायची झाली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघतोय फ्रेड स्पॉफोर्ड हा ऑस्ट्रेलियन संघाचा मात्र खेळाडू होता, ज्याने मात्र पहिली विकेट हॅट्रिक मिळवण्याचा मान आपण बघतोय आंतरराष्ट्रीय दर्जावर मिळवला. नक्कीच दिनांक होती 2 जानेवारी 1879 रोजी. मात्र आपण बघायचं झालं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा मात्र रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळतोय. IPL मध्ये बघायचं झालं तर लक्ष्मीपती बालाजी हा मात्र पहिला गोलंदाज होता ज्यांच्या माध्यमातून आपण बघितली पहिली विकेट हॅट्रिक. मात्र बघायचं झालं तर त्याच्या माध्यमातून बघायला मिळतंय. आणि भारतीय संघातून T20चा विचार करायचा झाला तर दीपक चहर याच्या नावावर आपल्याला हॅट्रिक विकेट बघायला मिळतंय. पंचांचा सिग्नल वाईटच्या रूपाने धावसंख्या 1 धाव ही स्कोर कार्ड रंकित केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर 35 रन्स ऑन बोर्ड आपण बघतोय. नक्कीच आता मात्र आपण बघतो इंडियन प्रीमियर लीगला सुद्धा सुरुवात होणार आहे. 31 मार्च पासून मात्र तो क्रिकेटचा महासंग्राम रंगताना आपल्याला बघायला मिळेल आणि वेगवेगळे संघ मात्र खूप चांगल्या पद्धतीने तयारी करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत.
नक्कीच चांगला फॉर्मॅट आहे आणि चांगली स्पर्धा 15वं वर्ष आपण IPLचं यावर्षी पाहणार आहोत. यावेळेला मात्र काय सुंदर असा बॉल पहिल्या दिवशी देखील आपण पाहिलं होतं या गोलंदाजाला आणि मी उल्लेख देखील केला होता. अगदी ईशांत शर्मा प्रमाणे मात्र साइडम ॲक्शन विघ्नेशची आपल्याला पाहायला मिळते. काय सुंदर गोलंदाजी, चांगला कमबॅक या षटकामध्ये विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धाव संख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 35 धावा. चेंडू जर आपण पाहिलं तर या षटकातील हाताळून झाले आहेत विघ्नेशने आतापर्यंत 4. षटकातील 5वा चेंडू ऑन दी मार्क हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय विघ्नेश टू अमित. असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. फुल टॉस बॉल, यावेळेला मात्र काय जबरदस्त फटका, चेंडूला पाठवलाय आपल्या अंदाजामध्ये सीमा पार, षटकार, 6 धावा. इमर चेंडू करता मात्र रिफर केलंय. येस, थर्ड अंपायर यांना विनंती करेन आशुतोषजी व्यवहारे यस या ठिकाणी घेत आहेत. तर बीमर चेक केला जाईल. नक्कीच त्या ठिकाणी बघायचं झालं तर फुल टॉस चेंडू होता, लेग स्टंपवर फेकला होता आणि नक्कीच दिशा से भटकोगे तो मिलेंगे फटके असं मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. या 6 धावा निश्चित स्वरूपी धावफलकावर अंकित केल्या जातील, परंतु तत्पूर्वी मात्र हा नो बॉल चेक केला जाईल पंचांच्या माध्यमातून. बघा काय फ्लिकचा फटका इथे यावेळेला मात्र पाहायला मिळाला. अमित पाटीलच्या बॅटमधून काय जबरदस्त ताकद मनगडातली दाखवली आणि सुंदररित्या अप्रतिम टायमिंग तिथे साध्य केलं. अगदी रेंजमध्ये आला तिथे आणि फेअर बॉल तिथे पाहायला जरूर मिळाला. अतिशय सुंदर पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते VGPLच्या माध्यमातून. विशाल नाईक आपण पाहताय स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर मेन अंपायर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अजित म्हात्रे आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आशुतोष व्यवहार यांना. षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज विघ्नेश. यावेळेला मात्र खुल्या टप्प्यात जरूर टाकलाय, सुंदररित्या खेळून काढलं. सतीश जाधव मात्र वेगाने पुढे येत आहेत. धाव काही मिळणार नाहीये. डॉट बॉल तिथे जरूर पाहायला मिळतोय. षटकाची इथे झाली आहे समाप्ती. 3 षटकांची समाप्ती इथे पूर्ण झाली आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धावफलकावरती झाली आहे 41 धावा. येस, 41 धावा आपण बघतोय. विकेट गेल्या होत्या, परंतु ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता अमित पाटील ज्याच्या बॅटमधून धावा या खोऱ्याने वाहताना आपण बघितल्या. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था जोपर्यंत केली जाईल तत्पूर्वी आपण जाऊया डीजे कडे आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. सन्मान्य आदरणीय श्री मिलिंदजी किणी साहेब यांचं शब्द सुमनानी हार्दिक स्वागत आहे. वसई ग्रामीण प्रीमियर लीग मराठी दणका आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराटारा शिवसेना शाखा प्रमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिलिंदजी साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 मध्ये. नक्कीच चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मिलिंद काशीनाथ किणी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटारा या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी किणी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा या ठिकाणी मात्र मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येत असताना त्यांचं सुद्धा शब्द शुमनांनी स्वागत आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर तानसा किंग तानसा जो संघ आपण बघतोय अभिजित किणी यांचा संघ मालक. या संघाच्या आपण बघू शकता 41 धावा या धावसंख्येवर. नक्कीच आयुष्यामध्ये ध्येय असणं खूप गरजेची गोष्ट आहे. खेळाडू मित्रांनो, आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, जर आपल्या आयुष्यामध्ये ध्येय नसेल तर नक्कीच त्याला मात्र अर्थ राहत नाहीये. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय पुन्हा एकदा मिस्टर सतीश. आज बर्थडे बॉय आणि त्याचा बर्थडे सुद्धा आहे आणि नक्कीच त्याला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आपण लाख शुभेच्छा देऊयात. हा दिवस मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा येवो अशी मात्र आपण ईश्वराच्यांनी प्रार्थना करूया. नक्कीच व्यासपीठावर मिलिंदजी किणी नुकताच यांचं मात्र शुभ आगमन आपल्याला बघायला मिळत आहे.
स्पर्धा कुठेही असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, मात्र त्या ठिकाणी मात्र ते आवर्जून जात असतात आणि नक्कीच चाचा नेहरू या जास्तीत जास्त नावाने त्यांना मात्र पसंती मिळाली जाते आणि नक्कीच त्यांचं या ठिकाणी मात्र आगमन होते. वेलकम मिलिंदजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. आधीच जे आपण पाहिलं मिलिंदजी जसे आले त्यांनी मात्र शिवरायांना मात्र तिथे अभिवादन केलं आणि तदनंतर मात्र व्यासपीठाकडे जाताना आपण पाहतोय असं सुंदर व्यक्तिमत्व आज आपल्याला इथे लाभलंय. तदनंतर आदरणीय सन्माननीय गणेशजी गोवारी हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व, एक गोड हसरा चेहरा मात्र या ठिकाणी उपस्थित होत असताना आणि नक्कीच कोर कमिटीचे मात्र सदस्य सुद्धा आहेत आणि त्यांचं सुद्धा मात्र वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला खेळलं जात आहे, बॅकलिपचा उपयोग केला जातोय. तुषार किणी मात्र पुढे सरसावत आहेत. लॉंग ऑनच्या दिशेने तत्वरी मात्र फील्ड केलं जाईल. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आतापर्यंत पार्टनरशिप बिल्ड खूप छान पद्धतीने बघतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण की जेव्हा जेव्हा विकेट जातात तेव्हा तेव्हा पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि ती पार्टनरशिप बिल्ड होत असताना सतीश जाधव याला आपण बघू शकता. आज त्याचा वाढदिवस सुद्धा आहे. नक्कीच वाढदिवसाच्या निमित्ताने चांगलं गिफ्ट विजयाच्या रूपाने देईल का आपल्या संघाला, मात्र बघण्यासारखी गोष्ट असेल. सुरेख डिलिव्हरी, अप्रतिम. ज्या पद्धतीने बघतोय डावखुरी हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जेव्हा गोलंदाजी करतोय मंथन, तेव्हा अँगलने चेंडू मात्र थोडंसं आपण बघतोय कधी आतमध्ये येतोय कधी बाहेर जातोय, तर हा मात्र बेनिफिट डावखुरी हाताच्या गोलंदाजाला. नक्कीच हे नॅचरल असतं, नैसर्गिक असतं डावखुऱ्या गोलंदाजाकडे आणि तेच यावेळेला मात्र सतीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला मात्र पायावरती चेंडू जरूर आदळला. उत्साह मात्र जास्ती होता आपण पाहिलं सतीशचा, पण मात्र पंचांनी देखील पाहिलं की चेंडू योग्य दिशेने नाहीये, योग्य स्टंपवरती देखील इम्पॅक्ट त्याचा नाहीये आणि त्या अनुषंगाने लेग बाईसचा सिग्नल देखील तिथे पाहायला मिळाला. एक धाव तिथे एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय 4 षटकांचा जर आपण पाहिलं 3.5 षटकांचा खेळ इथे झालाय. धावसंख्या फलकावरती झाली आहे 45 धावा ऑन दी बोर्ड. नक्कीच व्यासपीठावर आपण बघू शकता मिलिंदजी किनी जे मात्र उपस्थित झाले आहेत, त्यांचं सुद्धा मात्र स्वागत करूया. तदनंतर मात्र आपण बघतोय दीपकजी पाकतेकर हे सुद्धा मात्र उपस्थित झाले. यावेळेस मात्र जबरदस्त हिट आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी थोडंसं टायमिंग कमी पडलं होतं, परंतु एन मोमेंटला मात्र चेंडू निघून जातोय. तुषार किणी याच्या मस्तकाला दस्तक देऊन 6 धावा. मॅग्निफिसंट हिट बाय मिस्टर अमित. धन्यवाद डीजे, थँक्स. या षटकारानंतर या षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर तानसा किंग तानसा या संघाची धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 51 रन्स ऑन द बोर्ड. अमित पाटील जर आपण पाहतो की जबरदस्त क्रॅकिंग बॅटिंग करतोय आपल्या संघाकरिता, महत्वपूर्ण इनिंग्स सजवतोय. आतापर्यंत अमितने 16 बॉल खेळले. 16 बॉल्स मध्ये त्यानं 32 रन्स 32 रन्स मात्र इंडिव्हिज्युअली हे बनवलेले आहेत. नक्कीच ज्या पद्धतीने मात्र स्वतःला प्रूव्ह केलं आहे सातत्याने आणि नक्कीच आपल्या खेळातून मात्र मनोरंजन करत असताना प्रेक्षक वर्गाचं आणि नक्कीच प्रेक्षकगण सुद्धा मात्र सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत, कारण की प्रेक्षकाविना मैदान हे अधुरं असतं आणि तो प्रेक्षक वर्ग मात्र या ठिकाणी येत असताना त्यांचं सुद्धा मात्र आपण वेलकम करूया समालोचन कक्षेतून. खूप छान पद्धतीने आतापर्यंत सामने मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना वसई ग्रामीण प्रीमियर लीग जे स्वप्न बघितलं होतं ते सत्यामध्ये साकारत असताना ज्या अनुषंगाने मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सुपर्ब खेळपट्टी आकारली जाते. प्रत्येक खेळाडूला वेगवेगळे ड्रेस कोड आपण बघतोय. अ गट ब गट असे मात्र आपण लीग फॉर्मॅटच्या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये बघतोय आणि खऱ्या अर्थाने मात्र सचिनजी मालवी यांना मात्र सलाम असेल ज्या पद्धतीने मात्र पुढे आले आणि सर्वांना मात्र सोबत घेऊन या प्रकारची मात्र स्पर्धा पार पडताना बघायला मिळते. ऑन साईडला मात्र फटका फसलेला आहे. मिस टायमिंग शॉट्स आपल्याला बघायला मिळतोय. विघ्नेश त्या खाली येत असताना परंतु चुकी होते आणि क्रिकेटच्या दृष्टिकोनातून चुकीला माफी नाहीये. झेल सोडला की मॅच सोडली हे मात्र थोड्याच वेळामध्ये आपल्याला माहिती पडेल, कारण की अमित पाटील सारख्या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे येणाऱ्या काळासाठी गर्दन काळ आपल्याला बघायला मिळेल. इथे मात्र जर पाहायला गेलं तर जीवनदान दिलं जाते अमितला. त्यानंतर आपण पाहतोय मिलिंदजी किणी मराठी दणका यांच्याकडून जर गोलंदाज 3 विकेट घेत आहेत. 500 रुपयांचं पारितोषिक आहे. फलंदाज 3 षटकार लगावतायत तर 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळेला मात्र एलिव्हेशन प्रॉपर नाहीये. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक घेत आहेत पुढे, कुठलीही चूक करत नाहीयेत. विकेटचं होते पतन. अमित पाटील गॉन बॅक टू दी पवेलियन.
मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला से धन्यवाद मिलिंदजी किणी साहेब. आपण पाहतो तर अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र आवर्जून उपस्थित असतात आणि आपलं योगदान हे योग्य पद्धतीने आपल्याला देताना जरूर दिसत आहेत. मिलिंदजी किणी साहेब असे अतिशय सुंदर व्यक्तिमत्व खरडतारा गावातील आपण पाहतायत. शिवसेना शाखा प्रमुख म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन इथे जरूर झालं. अमित पाटील बॅक टू द डगआउट कडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 हाताळताना सज्ज गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत. षटकातील तिसरा चेंडू ऑन द मार्क. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दीपेश. यावेळेला मात्र पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला आणि बराच हाईट फॅक्टर तिथे पाहायला मिळाला आणि पंच जरूर दर्शवत आहेत खराब चेंडू आहेत. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली 54 रन्स ऑन द बोर्ड. नक्कीच वन बाउंडची सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र प्रशांत ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॅटर पिशकुडू याला आपण बघू शकता. मॅन फ्रॉम नवसईचा खेळाडू. नक्कीच या खेळाडूबद्दल म्हणायचं झालं तर या खेळाडूच्या नावावर मात्र आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीज बाईक मात्र आपण बघितली. स्वर्गीय पांडुरंग पाटीलची ती स्पर्धा सायवंतचे मैदान आणि त्या मैदानावर मात्र मॅन ऑफ द सिरीज बाईकचा मानकरी तोच खेळाडू मात्र दीपेश कुडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी मिस्टर प्रशांत याच्या माध्यमातून आपण बघतोय. यानंतर लगेच ANC कनेर आणि साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा या दोन्ही संघांनी मात्र सज्ज राहायचं आहे. यावेळेस मात्र सुपर डिलिव्हरी अचूक टप्प्यावर भेदक मारा सुपर पद्धतीने मात्र कमबॅक. कारण की या षटकामध्ये मात्र अमित पाटील बाद झाला. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं जीवनदान मिळालं होतं. विघ्नेश खरपडे चुकी केली परंतु तदनंतर मात्र फायनल लीगचा क्षेत्ररक्षक जो आपण बघतोय सर्कलच्या आतमध्ये आहे त्यांनी कुठलीही चुकी केली नाही आणि प्रशांत याने मात्र कमबॅक करून दिला आहे संघाला. यावेळेला मात्र पुन्हा हाफ ट्रॅकरचा बॉल. यावेळेला मात्र संधी जरूर दौडून आली होती पण मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावले नाहीयेत. शॉर्ट लेगला आपण पाहिलं आणि एकच रन तिथे जरूर मिळाली आहे आणि एका धावेनंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे 55 धावा. ANC कणेर संघाचा कर्णधार आणि साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस करण्याकरिता सज्ज व्हायचं आहे. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होईल ओ द विकेटने मारा करण्यासाठी मात्र मयूर आला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हा कुटाप्याचा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न ॲक्युरेट डिलिव्हरी अप्रतिम. आणि या पद्धतीने चेंडू जेव्हा हाताळला जातोय ना मंथन तेव्हा मला तर एक गाणं नेहमीच आठवतं. हाल कैसा है जनाब का क्या ख्याल है आपका. हे मात्र सॉन्ग माझ्या चेहऱ्यासमोर आलं आणि नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. धावसंख्या धावफलकावर कौस्तुभ पाटील दर्शवत असताना 55 धावा. षटक समाप्तीवर होते. 5 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 55 धावा. बघा सुरुवातीला मंथन आपण बघितलं 2 षटक हाताळले गेले होते. 2 षटकांमध्ये 32 धावा ॲक्युरेट पद्धतीने आला होत्या परंतु तदनंतर मात्र विघ्नेशने मात्र विकेट घेतल्या आणि तदनंतर बघायचं झालं तर थोडंसं मात्र धावसंख्या कमी स्वरूपात बघायला मिळत आहे परंतु हरकत नाहीये. अजूनही शेवटचं षटक येणं शेष आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जर आपण पहिली 2 षटकं पाहिली तर 32 धावा तब्बल त्या 2 षटकांमध्ये आल्या होत्या. तदनंतर तिसरं षटक, चौथं षटक आणि 5वं षटक एकंदरीत या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. 2 तिसरं आणि चौथं षटक जर आपण पाहिलं 9 धावा त्या षटकांमध्ये आल्या. त्यानंतर 5वं षटक आपण प्रशांत यांचं पाहिलं फक्त 4 धावा त्यांनी दिल्या प्लस 1 विकेट देखील त्यांनी त्या षटकामध्ये प्राप्त केली. अर्थातच एकंदरीत 5 षटकांचा खेळ आपण पाहिलाय. 5 षटकांनंतर तानसा किंग तानसा या संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 55. नक्कीच ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता एक दानशूर व्यक्तिमत्व जे व्यासपीठावर आपल्याला लाभलेले आहेत आणि कोर कमिटीचे ते मात्र सदस्य सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच आदरणीय सन्माननीय मिलिंदजी किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख यांच्याकडनं मात्र ग्रामीण प्रीमियर लीग वसई ग्रामीण प्रीमियर लीग साठी रोख रक्कम 5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभतंय. मंडळ त्याचं टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत करतंय. थँक्यू सो मच साहेब. यावेळेला मात्र सुंदरते खेळून काढलं. चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 रन तिथे आपण पाहिलेत आणि एका धावेनंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे तानसा किंग तानसा या संघाची 56 धावा. 56 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे पडताळून पाहणं महत्वाचं आहे. यावेळेला मात्र बॅकफुटला जरूर गेले होते. सुंदरत्या खेळून काढले चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे. कुठलीही चुकी करणार नाहीयेत. विकेटचं होतंय पतन. फलंदाज गॉन बॅक टू दी पवेलियन.
धन्यवाद डीजे थँक्स. अतिशय सुंदर हा क्रिकेटचा सोहळा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 वर्ष 3. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यज्ञेश पाटील, आदेशजी पाटील यांचे मात्र बंधू आहेत आणि आता मात्र खेळी देखील करावी लागेल. शेवटच्या षटकातील पाहायला गेलं तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये किती धावा जमल्या जातील, किती धावांचं लक्ष हे ठेवलं जाईल. यावेळेला मात्र पहिलाच बॉल सुंदरते खेळून काढला ऑफसाईडला इंटू द एअर. बराच काळ हवेमध्ये चेंडू होता. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा अतिशय सुंदर पद्धतीने परिपूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 58 धावा. नक्कीच इथून मात्र बघायचं झालं तर अजून सुद्धा मात्र 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 3 चेंडूवर मात्र प्रयत्न बघायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मात्र फटका सुरेख आहे. टायमिंग व्यवस्थित, प्रॉपरली कनेक्शन, अप्रतिम. वाघाची दहाड फोडलाय पहाड. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. धन्यवाद. आपण पाहू शकतात यज्ञेश काय जबरदस्त क्रॅकिंग फटका पाहायला मिळाला. आयरन फिनची आठवण जरूर झाली या फटक्यानंतर. अप्रतिम फटका तिथे पाहायला जरूर मिळालाय आणि 6 धावांची मोहर तिथे मात्र यज्ञेशने उमटवली आहे आणि या मुलाच्या 6 धावा त्यांना जरूर जमवल्या आपल्या संघाकरिता. धावसंख्या जर आपण पाहिलं तर तानसा किंग तानसा या संघाची धावसंख्या सद्यस्थितीला फलकावरती झाली आहे 64 धावा. एका भक्कम स्थितीमध्ये संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय तानसा किंग. आणि या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर गुड शॉट ब्रँडचे चेंडू जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक षटकार जर आला तर आदेशजी पाटील यांच्याकडे 200 रुपये असतील. यावेळेला मात्र काय जबरदस्त फटका, सीमा पार, आउट ऑफ द पार्क. षटकार 6. धन्यवाद. यज्ञेश आदेशला मात्र मेसेज देतोय, तू शेर आहेस तर मी 1.25 शेर आहे. काय जबरदस्त क्रॅकिंग फटके, 2 बिग हिट पाहायला मिळालेत. अजून एक षटकार जर येतोय यज्ञेशच्या बॅट मधून तर मराठी दणका मिलिंदजी किणी साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक मात्र जाहीर झालंय. या अगोदर जर आपण पाहतोय आदेश यांनी देखील 200 रुपयांचं पारितोषिक यज्ञेशसाठी जाहीर केलंय. सुपर. यावेळेस मात्र बघायला मिळतोय शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम आहे. ज्या पद्धतीने चेंडूच्या मेरिट नुसार खेळतोय, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि टायमिंग व्यवस्थित पद्धतीने. बॅक टू बॅक 2 षटकार यज्ञेश पाटीलच्या माध्यमातून आपण बघतोय. धावफलक तब्बली जाऊन पोहोचले 70 या धावसंख्येवर आपण बघतोय. तिसरा षटकार येण्याचा प्रयत्न. बॅटची एज लिडिंग रेंज लागली जात आहे. तत्पूर्वी बघायचं झालं तर फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मात्र फ्रेम मध्ये येत असताना दुसऱ्या धावेसाठी परत असताना यज्ञेशाला मात्र बाद व्हावं लागेल धावचीच्या स्वरूपाने. परंतु आपलं काम चोख पद्धतीने मात्र त्या ठिकाणी निभावलं आहे, कारण की धावसंख्या अॅक्युरेट आपण बघतोय 71 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले आणि 72 धाव्यांचं लक्ष हे मात्र समोर असणार आहे. चला ANC डीजे थँक्यू. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय टॉस करण्याकरिता यायचा आहे. ANC कणेर संघाचा कर्णधार आणि साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा. ANC कणेर संघाचा कर्णधार आणि साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचा आहे. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. धन्यवाद डीजे थँक्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच समोरासमोर या. प्लेइंग 11 लिस्ट घेऊन आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स कडे जाणार आहोत. कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा.
त्यांचा मान चौकार षटकार मारणाऱ्यांचा करतोय तो सन्मान हॅट्रिकसाठी हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन समोर समोर यायचं आहे. मिलिंदजी किणी साहेब इथे मात्र उपस्थित होत आहेत. मराठी दणका खराट तारा पण मात्र खास इथे उपस्थित झाले आहेत. आणि साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघाचा कर्णधार आणि ANC कणेर संघाचा कर्णधार इथे आपण यायचंय. गौरव किणी एका बाजूला आपण पाहतोय आणि एका बाजूला आपण पाहतोय हेमेंद्र घरत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देतोय. कॉइन स्पिन करतोय. जर आपण पाहिलं तर एका बाजूला टेल आणि एका बाजूला हेड. कोण कॉल देते? ANC कणेर संघ कॉल देतोय. टेल इज द कॉल आणि येस इट इज टेल. किणी साहेबांना विनंती करतोय, मिलिंद साहेबांना, की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा जरूर दिल्या जात आहेत. ANC कणेर संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण जरूर स्वीकारण्याचा निर्णय घेतला. जास्त वेळ आम्ही घेणार नाहोत. गौरव, तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा या मॅच करता देतोय, कारण की मॅच इज ऑन आहे. टॉस वोन बाय ANC कणेर अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. धन्यवाद. येस, कालच्या दिवसामध्ये जे मिकी माऊसचे ड्रेस आहेत कोणी घेऊन गेले असतील चुकून तर आपण आणून द्या, कृपया करून. असं करू नका. जर कोणी मिकी माऊसचे ड्रेस घेऊन गेले असतील तर आपण कृपया करून आणून द्या. जर कोणाकडे आढळले तर त्याच्यावर मात्र कारवाई करण्यात येईल, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण की जर लाईव्ह मध्ये चेक केलं तर ते बरं दिसणार नाहीये. त्या कारणास्तव जे कोणी घेऊन गेलेले आहेत त्यांनी मात्र मिकी माऊसचा ड्रेस आणून द्यायचा आहे. 72 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. 72 रन्स टू विन आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहू शकलात, तानसा किंग तानसा. आणि जबरदस्त पहिल्या इनिंगचा विचार केला तर 34 धावांची अपित्य कामगिरी करणारा 18 चेंडूमध्ये 34 धावा. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग यावेळेला आपण पाहत आहेत. अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अमित पाटील आणि ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, उजव्या हाताने राईट ऑफ द विकेट बड्डे बॉय त्या ठिकाणी सतीश जाधव पाहायला मिळत आहेत. डेड बॉल पंच घोषित करतायत. प्रमोट केले गेले ते तुषार किनीला आज, कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 7व्या क्रमांकावर या खेळाडूला मात्र धाडलं गेलं होतं. आणि आल्याला लगेच पहिल्या चेंडूवर षटकार मारून मात्र थोडाफार कुठेतरी रुपेश पाटील आणि कंपनीला मात्र विचार करण्यास भाग पडला. ओपनिंग प्लेअर आहे. पहिला चेंडू यावेळेला निघून जातोय आउटसाइड द लेग स्टंप. सोडून जाणारा हा चेंडू होता. अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1. दीपेश कुडू यष्ट्यांच्या पाठीमागे पनामा कॅप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीज एक बाईक ज्याच्या नावावर स्वर्गीय प्रकाश पांडुरंग पाटील स्मृती चषक सायवनच्या त्या मैदानात अतिशय चांगला खेळ केला होता. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. आतमध्ये येणारा चेंडू मात्र पंचांकडे दाद मागितली होती. दबाव आहे. सतीश जाधव आज बड्डे बॉय म्हणून भूमिका चांगली साकारतील का हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. परंतु अमित पाटीलने अग्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा यंदाच्या वर्षामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला. सुपर बॉलिंग अँड बॅटिंग करत मात्र आपण एक ॲज अ ऑलराऊंडर आहोत हे दर्शवून दिलं गेलं. आणि तेच या ठिकाणी पुन्हा एकदा करताना पाहायला मिळतोय. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास यावेळेला पुन्हा एकदा दर्शवत असताना पाहायला मिळतोय मिस्टर अमित पाटील. ऑन साइडला कळला गेलाय. पाहायचा आहे प्राक्तनगिरी मात्र उलटा अर्थी झेल होईल का. मात्र क्षेत्ररक्षक DK पुढे सरसावत असताना आणि अप्रतिम चांगले क्षेत्ररक्षण तर पाहायला मिळतं. तो पाहायचा आहे. हा ना करता करता या ठिकाणी 2 धावा. आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहणार आहोत धनेश किरकिरा पुढे सरसावला गेला होता.
आणि 2 धावेंवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 3. या धावसंख्येवर डीके पुढे सरसावला गेला होता. ब्रँड ऑफ आडणे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. उजव्या हाताने अमित पाटील सरळ बॅटने फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला फार विदिन सेकंदामध्ये चेंडू जलद गतीने आला आणि तिथे मात्र यावेळेला आपण पाहताय थोडासा इंजुरी त्रस्त, थोडासा बूट यावेळेला मात्र जरूर फ्रॅक्चर थोडंफार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं कारण तेवढ्याच वेगाने आला होता. आणि स्प्रे मात्र रिलीफ स्प्रे आपण घेऊन जायचं लगेच वेळेची दिरंगाई न करताना. खूप वेगवान चेंडू होता यावेळेला आपण पाहताय तेवढ्याच जोराने चेंडू आदळला गेला. अमित पाटील यावेळेला आपण पाहताय इंजुरीने त्रस्त आहेत. संदीप मडवी त्या ठिकाणी प्रथमोपचारासाठी जात असताना पाहायला मिळत आहे. सँडी कालच्या दिवसामध्ये जबरदस्त त्याचा खेळ पाहायला मिळाला आणि त्यांचा संघ दीपक पाकतेकर खुश असतील आपल्या संघावर. आणि या ठिकाणी मिलिंदजी किनी साहेब यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याच बरोबरीने संजयजी किनी साहेब लगातार 3 षटकार 3 चौकार विकेट हॅट्रिक जर आपण साध्य करतायत तर आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब खराट तारा शिवसेना शाखा प्रमुख खराट तारा यांच्याकडून मात्र आपण पाहत आहेत मराठी दणका या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. लहान मुलांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत अत्यंत मात्र जवळीक नातं ठेवणारा एक व्यक्तिमत्व अर्थातच मिलिंदजी किनी साहेब पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला निष्ठावंत चषक झाला मोहनदादा पाटील यांचा त्या स्पर्धेमध्ये सुद्धा ते आवर्जून उपस्थित झाले आणि आईस्क्रीम वाटप केलंय. या ठिकाणी सुद्धा आपण 200 ते 300 आईस्क्रीम शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आणि प्रेक्षणीय सामना जो युवा मुंबई वर्सेस रत्नागिरी या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. महिलांचा सामना असेल ॲक्युरेट 10:30-11 वाजता त्यांचं या ठिकाणी आगमन होईल. आणि प्रेक्षणीय सामना सोनम चव्हाण एका साईडला संगीता मॅडम यांचा संघ पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. कौस्तुभ पाटील आज मात्र भूमिका साध्य करताना पाहायला मिळत आहेत. ऑफिशियली 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्रमोद जर आपण इथे पाहिल्यानंतर अमित पाटीलच्या खेळाडू वृत्तीला सलाम द्यावा लागेल कारण की चेंडू वेगानं मात्र हातावरती आदळलाय पण मात्र आपल्या संघाकरिता मात्र जरूर दौडून आलाय. जखम झाले तरी काय झालं ज्या पद्धतीने शकतायत जो मफलर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाला फ्रॅक्चर झाला होता. हनुवटीला चेंडू मात्र आदळला होता. तिथून त्याने गोलंदाजी केल्यानंतर ते जगाला पूर्णपणे दाखवलं की दुखापत झाल्यानंतर सुद्धा आम्ही खेळू शकतो. यावेळेला अस्कर कटचा फटका पाहायला मिळतोय. नेत्रदीपक ग्लोरियस शॉट. ही आहे ताकद, ही आहे नजाकत. तुषार किनीच्या बॅट मधून येतोय खणखणीत सनसणीत दर्जेदार आय लव्ह वसई ग्रामीण प्रीमियर लीग चौकार. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा. धन्यवाद. काय जबरदस्त क्रॅकिंग फटका इथे पाहायला मिळाला तुषार किणीच्या बॅट मधून. तुषार किणी जर प्रमोद पाहिलं तर एक टेक्निकल साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आहे कारण की चेंडूची रेंज ज्या दिशेला असते मेरिट ज्याप्रमाणे असतं आणि त्या पद्धतीने मात्र त्या चेंडूला अंजाम सातत्यानं देताना आपण तुषार किणी यांना पाहिलंय. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहतो बॅटचं फेस ओपन केलं गेलं होतं. बॅटचं प्लेट ओपन केलं आणि सुरेख पद्धतीने बॉडी बॅलन्स प्रतिम पाहायला मिळाला. नियंत्रणबद्ध फटका आपण पाहू शकला तुषार किनीच्या बॅटमधून. एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. सतीश जाधव एका साईडला काय करेल आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 8 धावांवर पहिल्या षटकामध्ये संघ पोहोचला गेलाय. कंपॅरिझन करताना 18 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या विघ्नेशच्या गोलंदाजीवर. इथे 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय टोटली आता 30 चेंडू आहेत आणि 30 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 65 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. 30 चेंडू 65 धावा. सुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये तानसा किंग तानसा 64 धावा 72 धावांचं लक्ष्य आहे. सतीश जाधवच्या बॅट मधून आलेला हा फटका पाहायला मिळतोय परंतु तिथे मात्र केली चुकी. डीके च्या माध्यमातून काय आहे तिथे धावा येत आहेत 2 आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 10 धावसंख्येवर. डीके कडून अशा प्रकारची चुकी होत नाही परंतु इथे मात्र कॉन्सन्ट्रेशन लूज झालं.
एकाग्रता यावेळेला आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं मंथन की 2 धावा आल्या आणि सतीश जाधव सारख्या फलंदाजाला जर तुम्ही यावेळेला जीवनदान दिलंय तर येणाऱ्या काळामध्ये कदाचित कर्दन काळ ठरण्याची दाट शक्यता आहे. नक्कीच नक्कीच यावेळेला मात्र ती ताकद सतीश जाधवकडे आहे, पण एलिव्हेशन प्रॉपर झालंय आणि काय जबरदस्त अफलातून असा झेल इथे यावेळेला मात्र टिपला गेलाय. फलंदाज सतीश जाधव बॅक टू द पवेलियन. सुख दुःखात धावून जातो झेलसाठी मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. या कॅश साठी आपल्याला पाहायला मिळतं वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा शाणा होतोय अशा प्रकारचा क्षेत्ररक्षक धनेश किरकिरेने मात्र यावेळेला झेल सोडला, परंतु इथे मात्र झेल टिपण्याचा मान मिळवला तो एकंदरीत क्षेत्ररक्षक. हाल चेक. त्या ठिकाणी आपण पाहू शकलात विकीने सुरेख झेल टिपत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदररित्या शेवटच्या क्षणापर्यंत मात्र या चेंडूवरती नजर ठेवली आणि अप्रतिम असा झेल टिपला गेला. विकेटचं इथे पतन जरूर झालं. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकी यावेळेला मात्र विकीने जबरदस्त मारलेला फटका चेंडूला जरूर पाठवलाय. सीमा रेषा पार येतोय VGPL षटकार. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देतो दादा ठेवून त्यांचा मान. चौकार षटकार मारणाऱ्यांचा करतोय तो सन्मान. 16 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त यावेळेला प्रहार केला गेला. षटकारासाठी हा चेंडू निघून येतो विकी लोंढेच्या बॅटमधून. यावेळेला टप्पा पडल्यानंतर व्हाईट यॉर्कर जरूर होता, परंतु खूप लेंथ बाहेर असल्या कारणाने मात्र हा चेंडू यावेळेला पिच झाला आउटसाइड द ऑफ स्टंप आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये 17 या धावसंख्येवर पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांमध्ये आपण पाहत आहेत कडवी लढत. रविवारच्या दिवसामध्ये शरीर सौष्ठवपट्टू अर्थातच आपण पाहू शकतायत राज थापा आणि एका साईडला रोशन नाईक. त्यांनी नुकताच महाराष्ट्रश्री सुद्धा मात्र आपण पाहू शकतायत विजेतेपद पटकावलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत रोशन नाईक एक चांदीप गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी नेहमीच तत्पर असलेलं आपण पाहू शकतायत. वसईपासून तर आपण पाहिलं पालघर, ठाणे, भिवंडी आणि प्रत्येक श्री पुरस्काराने मात्र सन्मानित ज्याला केलं गेलं आणि त्यांचा प्रति आदर असलेलं व्यक्तिमत्व मिलिंद काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून त्यांना पारितोषिक सुद्धा दिलं जाईल आणि सत्कार सुद्धा त्यांचा या ठिकाणी रविवारच्या दिवसामध्ये केलं जाईल. राज थापा आणि रोशन नाईक यावेळेला अप्रतिम सुरेख क्षेत्ररक्षणाची साथ मिळते आणि संघाची धावसंख्या मात्र यावेळेला स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर जय हनुमान भिनार या संघाची. रुपेश पाटील आणि धनराज पाटील हे मात्र 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओनर आहेत तर तानसा किंग तानसा अभिजित किनी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 72 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. अजून सुद्धा मात्र सामना बॅलन्सिंग आहे. 54 धावांची गरज असेल. येणाऱ्या चेंडूंमध्ये तुषार किनी आणि विकी लोंढे एक उजव्या हाताचा फलंदाज तर एक डावकऱ्या हाताचा फलंदाज. दोन्ही फलंदाज मात्र बेस्ट अँड बेटर. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. ही टेक्निक आहे, ही ताकद आहे, ही नजाकत आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कसं असावं याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं गेलं. चेंडू सीमारेषा पलीकडे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला सुस्वागतम चौकार. दुःखात धावून जातो दादाचं नित्य कर्म. गोरगरिबांना मदत करतो. थँक्स प्रमोद. जर आपण पाहिलं मी अगोदर देखील म्हटलं होतं तुषार किणी जे आहेत ना ते मात्र चेंडूची मेरिट ओळखतात, त्याचा टप्पा पाहतात, त्याचा वेग कसा आहे ते पाहतात आणि त्या अनुषंगाने फील्ड देखील पाहतात कशा पद्धतीने सजवली आहे आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडूला खेळून काढतात. त्यावेळेला देखील हे सर्व तुषार किणी यांनी पाहिलं. थर्डमॅनच्या दिशेला मात्र दिशा दिली फक्त चेंडूला आणि 4 धावा मिळवल्या आपल्या संघाकरिता. डेफिनेटली 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. आपण पाहतायत आय लव्ह वसई ग्रामीण प्रीमियर लीग आजचा 4था दिवस. अ गट आपण पाहिला 3 संघ पुढे आले आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या
माहितीसाठी पहिला संघ जर आपण पाहिला तर आई गावदेवी स्पोर्ट्स चांदी पहिल्या रँकिंगवर, दुसऱ्या स्थानावर जर आपण पाहिलं तर कुणाल रॉयल मांडवी हा संघ आपण पाहिलात आणि तिसऱ्या स्थानावर हर्षदा 11 विरार फाटा हे 3 संघ. आणि आजपासून ब गटाला सुरुवात झाली. प्रशांत गोवारीने जबरदस्त झेल टिपला गेला. धनेश किरकिराने मात्र झेल सुटल्यानंतर त्या ठिकाणी प्रशांत गोवारीला पुढे आणलं गेलं आणि सतीश जाधवचा एक सुपर कॅच यावेळेला कॅरी केला गेला. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय प्रशांत गोवारी, ब्रँड ऑफ शिरवली. विकी लोंडे मॅन फ्रॉम आडणे पाहायचं कशा पद्धतीने खेळी करेल. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. अप्रतिम, दॅट्स अ व्हेरी ब्युटिफुल बॉलिंग, सुपर. अप्रतिम चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा काय होता यावेळेला परिपूर्ण ब्लॉक कॉल मध्ये पाहायला मिळाला. यॉर्कर किंग म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॉलिंग अमित पाटील. काय चेंडू होता यावेळेला आपण पाहू शकलात. पूर्णपणे मात्र या ठिकाणी ब्लॉक करून टाकलं ते विकी लोंढेला आणि अतिशय सुंदर चेंडू, अनबिलिव्हेबल. अमित पाटीलकडे ही टेक्निक आहे. विथ द बॅटने खूप चांगली प्रगती केली. 34 धावांचं योगदान दिलं 18 चेंडूमध्ये, ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकार. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळते 23 धावा, 23 रन्स. तुषार किनी उजव्या हाताचा फलंदाज. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी आपण पाहताय क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी मेल फक्त त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 24 वर, 24 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं आणि आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय. स्वप्न उराशी बाळगून आज प्रत्येक जण मात्र या स्पर्धेमध्ये उतरताना पाहायला मिळतो. ग्रेट डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. परिपूर्ण विकी लोंढेला या वेळेला आपण पाहतायत अचंबित करतायत अमित पाटील. कारण तुमचा अचूक टप्पा, लेंथ लाईन सुपर असेल तर डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये 2 ओव्हर फेकण्यात यश मिळवलं. 9 धावा आणि 2 गडी बाद केले होते. 4.50 इकॉनॉमी त्यांनी मात्र यावेळेला बाळगला होता. यावेळेला मात्र चुकी करणार नाही. मी झेल टिपणार, मी पडणार, मी लढणार, परंतु झेल काही सोडणार नाही. आणि 200 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराडतरा यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. डीके व्हेरी वेल कॅच, सुपर ब्रिलियंट, ब्रँड ऑफ आडणे. धावांची गती जर आपण पाहिली तर 24 धावा. क्या बात आहे डीके, सुपर मॅग्निफिसंट कॅच. अमित पाटील काय गोलंदाजी यावेळेला आतापर्यंत हाताळली गेले. संकेत कासार, सुभाष कासार यांचे सुपुत्र आणि अतिशय प्रगती केली या खेळाडूने. परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही या संकेतला. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी प्रशांत गोवारी पुढे सरसावेल. ॲक्युरेट फेकी केली जाते खांद्याच्या जोरावर. मात्र जेव्हा गोलंदाजी चांगली गोलंदाजी करतात ना त्यावेळेला मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ असणं तेवढंच तत्पर राहावं लागतं आणि ते क्षेत्ररक्षक आज खूप सुरेख साथ देत आहेत. अमित पाटील मात्र बोटाला इंजुरी आहे, परंतु मी मात्र चांगली गोलंदाजी करेन. मी माझा मात्र यावेळेला 100% देईन. कारण मी आहे म्हणून संघ आहे ही भावना मात्र तुम्ही डिक्शनरी मधून काढून टाका. संघ आहे म्हणून मी आहे, जेव्हा जेव्हा हे मात्र वाक्य तुम्ही आपल्या करिअर मध्ये लागू करतील तेव्हा तुमचा एक उत्तुंग खेळ पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळायचा होता. बॅटचा टॉप एज. क्षेत्ररक्षक डीके त्या झेल खाली आणि चुकी करतायत. डीके आज मात्र अशा प्रकारचे झेल सोडत नाहीत, परंतु या ठिकाणी सोपे झेल मात्र सोडलेत आणि कठीण मात्र कन्वर्ट केला गेला होता. तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडामोडी सातत्याने पाहायला मिळतात. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 26.
बघा प्रमोद, ज्याप्रमाणे मात्र तुषार यांनी फटका खेळला होता, चेंडूचं इलिव्हेशन मात्र झालं होतं. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचंय, फर्स्ट एड किट घेऊन जायचंय प्लीज, लवकरात लवकर. स्वयंसेवकाला विनंती करेन. चेंडू बराच हवेत गेला होता. त्यानंतर डीके यांना आपण पाहिलं, चेंडू खाली आले, चेल जरूर सुटला. आणि तुषारकडे देखील आपण पाहिलं तर तुषार देखील आभार मानतायत देवाचे की थँक गॉड की माझा कॅच सुटलाय. इथे मात्र आता मोठ्या खेळीची अपेक्षा जरूर असेल, कारण की तुषार वरती आता मात्र सर्वांच्या नजरा जरूर असतील. 5.5च्या इकॉनॉमीने जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकतायत. आणि 2 षटकं, 11 धावा, 1 गडी बाद. टोटली जर आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये त्यांनी आतापर्यंत 20 धावा आणि 3 विकेट यावेळेला चटकवले गेलेत. 26 धावा झालेत. इथून जर आपण पाहिलं तर 46 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 46 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि तत्पूर्वी जाऊया आपण चेंडू आणि विजयासाठी 46 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना एका साईडला आदरणीय संजयजी किनी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये राहुल किनी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे, संघ मालक आहेत. तर एका साईडला संघ आपण पाहू शकणार आहोत ANC कनेर, आपण संघ पाहणार आहोत. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 46 धावा. वॉट अ मॅच. इथून मात्र षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 वर जाऊन पोहोचले गेले. 26 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि विजयासाठी 46 धावा. थँक्यू सँडी. आज वेगळ्याच लुकमध्ये पाहायला मिळत आहेत. टचिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. आज सतीश जाधव यांचे बंधू सुद्धा मात्र मॅच पाहण्याचा या ठिकाणी जरूर आनंद घेत आहेत. सचिन जाधव, वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सामन्याला सुरुवात. 18 चेंडू 46 धावा. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर, दाखवावी लागेल. ऑन साइडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. हँडसम क्रिकेटर तुषार किनीच्या बॅट मधून येतोय. खणखणीत दर्जेदार VGPL षटकार. धन्यवाद. बघा ज्या पद्धतीने आपण पाहिलं 18 बॉल 46 ची गरज, आणि ती गरज मात्र तुषारने ओळखली. आणि शॉट ऑफ पूल काय अप्रतिम जबरदस्त क्लीन शॉट पाहायला मिळाला तुषारच्या बॅट मधून. सुपर टायमिंग या वेळेला आपण पाहू शकला. षटकार सरळ बॅटने खेळला गेलाय. ऑन द राईज खेळला गेला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मिळेल सिंगल, आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 33 रन्स, 33 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे जरूर होता, पण मात्र गोलंदाजाने ओळखलं जणू काही फलंदाजाला, आणि त्या अनुषंगाने चेंडू मात्र वाईट यॉर्करच्या दिशेने आपण पाहिलाय.
निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहताय धावांची गती फलकावर 33 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 1 धाव आली आणि तदनंतर तिसरा चेंडू डॉट पंकेश. यावेळेला आपण पाहतायत गोलंदाजी मार्क ऑन मॅन फ्रॉम खराट तारा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद हाईट फॅक्टर आहे. चेंडू उसळी घेतली गेली होती. यावेळेला दर्शवत असताना विशाल नाईक सर, अजित म्हात्रे सर अँड आशुतोष व्यवहारे हे त्रिमूर्ती या स्पर्धेमध्ये ज्यांना मात्र या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलंय. 4 चेंडूचा खेळ झालाय. षटकार आल्यानंतर संकेत थोडासा यावेळेला आपण पाहू शकता ज्या पद्धतीने 2 चेंडू डॉट आले. स्ट्राईक रोटेट होत नाहीये. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 14 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर 39 धावांची गरज असेल. मोठा प्रहार अगोदरच खेळण्याचा मनसुबा बनवला. बॅटचं प्रॉपरली एलिव्हेशन नव्हतं, टायमिंग चांगलं नव्हतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. चेंडू निघून जातोय फर्स्ट स्लिपकडे. अमित पाटील चेंडूला मात्र कलेक्ट करतोय. तत्पूर्वी मेल तिथे सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहतायत 38 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडूमध्ये 38 धावा. जय हनुमान भिनार संघ स्ट्रगल करतोय. उलटा चेंडू होता बाहेर जाणाऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी थोडीफार कुठेतरी नियंत्रण नव्हतं तुषार किनीचं आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल पंकजने, कारण हा चेंडू मात्र जर आपण पाहिला तर लेग स्टंपला थांबले असते तुषार किनी तर कदाचित वाईट येण्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 34 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये 38 धावा. धावा होऊ शकतील म्हणतात, परंतु या वेळेला मात्र जो आत्मविश्वास आहे ना तो आत्मविश्वास या ठिकाणी खूप महत्वाची भूमिका असेल. देऊया आपण सौरभ तरेला एक सुवर्ण संधी आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. समोर जर आपण इथे पाहिलं तर चेंडू आता बाकी आहेत 12 चेंडू आणि 38 धावांना कित्येक वेळा ही समीकरणं पाहिली आहेत, हाताळलेली आहेत. तीच एक जी प्रवेशद्वाराजवळ एक गाडी आहे 6974 ती थोडीशी बाजूला करा जेणेकरून दुसऱ्या गाड्यांना त्रास होतोय. 6974 गणेश गोवारी आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. वेलकम त्यांचं सुद्धा असेल. कल्पेश यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. एक दानशूर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. अविनाशजी किनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन. दीपक पाक्तेकर असतील, मिलिंदजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण मात्र ही मंडळी. आतमध्ये येणारा चेंडू संकेत कासार या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतायत ज्या पद्धतीने थोडेसे चाचपडण्यास भाग पाडलं गेलंय. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट बॉलिंग. काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. ऑन द राईज ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा जरूर होता, पण चेंडू काही बॅटवरती योग्य पद्धतीने आला नाहीये. डॉट बॉल तिथे जरूर पाहायला मिळाला. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. दुसरा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होते गोलंदाज अविनाश. यावेळेला मात्र जबरदस्त खेळून जरूर काढलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या आणि 200 रुपयांची कमाई करा. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब, शिवसेना शाखा प्रमुख, खराट तारा आणि मराठी तनका या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षकांनो. ही सुवर्ण संधी आहे. येत्या 3 दिवसांमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक वाईल आयरन इज हॉट म्हणतात ना की जोपर्यंत तवा तापलाय तोपर्यंत पोळी भाजून घ्या. आलेल्या संधीचा लाभ घ्या. इथे मात्र या वेळेला आपण पाहतायत एका झेलसाठी मात्र मंथन आपण पाहिलं असेल जुचंद्रमध्ये. आता जी नाईट स्पर्धा येईल त्या अगोदर निष्ठावंत चषकामध्ये जवळजवळ 2,500 रुपयाचं कॅश प्राईज होतं. एका झेलसाठी 3-3 हजार रुपयाचं कॅश प्राईज पाहायला मिळालं आणि ते सुद्धा मात्र मिळवलेलं आहे त्या प्रेक्षकांनी. एका चिमुरड्याला 2,500 रुपये मिळाले हजरतभाई शेख यांच्या स्पर्धेमध्ये कॉमन प्रीमियर लीगमध्ये. आणि जबरदस्त त्या खेळाडूला एक त्याच मात्र आपण पाहिलं तर प्रेक्षकाला एक सिल्वर कॉईन म्हणून सुद्धा सन्मानित केलं गेलं. म्हणजे पॉप्युलर टुर्नामेंट आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत कासार आडव्या पट्ट्याचा उपयोग करतोय. ऑन साईडला खेळला गेला. एक धाव तर वेगाने. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकी येपर्यंत या ठिकाणी प्राक्तन किनी पुढे सरसावतोय. छोटा पॅक बडा धमाका ब्रँड ऑफ शिवनसई. संघाची धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत जाऊन पोहोचते 41 धावा. इथून जर आपण पाहिलं तर 31 धावांचं अजून सुद्धा लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 31 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 9 बॉल्स रिमेनिंग अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पाहायला मिळेल, कारण तुषार किनीकडे सुद्धा मात्र ते स्ट्रोक आहेत.
पाहायचं आतापर्यंत चिकाटी प्लेअर बनला गेलाय. मला का ओपनिंगला पाठवलंय रुपेश पाटील यांनी त्याचं या वेळेला मात्र प्रात्यक्षिकरण दिलंय. धावा खोऱ्याने वाहत आहेत. संकेत कासारला मात्र या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर प्रमोट केलं गेलं. संकेतने सुद्धा तोच विश्वास थोडाफार कुठेतरी दाखवला गेला. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 9 धावा येत आहेत. त्यांनी चेंडूचा मात्र फेस केलं. यावेळेला 7 चेंडू आणि 9 धावा. सुरेख रणनीती. बॅटचे एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. उजव्या साईडला मात्र दीपेश कडूनही हा चेंडू सोडला गेला. सरळ चेंडू नशिबाचा चौकार. 4. नऊ चेंडू मध्ये 21 धावांची जबरदस्त खेळी करणारा फलंदाज तुषार किनी. हँडसम क्रिकेटर. मॅग्निफिसंट बॅटिंग. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 45. इथून अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. चेंडू मध्ये 27 धावांची गरज असताना पुन्हा एकदा या बला लॉंग स्टॉप रिझनला धनेश किरकिरेला मात्र चेंडू आणावा लागेल. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद डीजे. थँक्स प्रमोद. जर इथे पाहायला गेलं तर सूत्र पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतले तुषार किणीने असंच म्हणावं लागेल. काय जबरदस्त करतोय तुषार आपल्या संघासाठी. 49 धावा. इथून 23 धावांची गरज असेल. आता एक जर चौकार आला तर मिलिंदजी किनी साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज अविनाश स्वतः येतोय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. तुषार किनीच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवानं मोठा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवानं मोठा. थँक्यू डीजे. थँक्यू. वेलकम बॅक. नावाने फक्त मोठे नाही आहेत तर विचाराने सुद्धा मोठे आहेत आणि प्रत्येक कलागुणांना वाव देणारं असं व्यक्तिमत्व. अर्थातच आदरणीय सन्मान्य मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराट तारा. यानंतर होणारा सामना आपल्याला सामना पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. ANC कनेर अँड एका साईडला आपण पाहू शकणार आहोत साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा. संजय किनी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. राहुल किनी यांचा संघ. तर एका साईडला ANC कनेर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ANC कनेर संघाचा विचार केला तर अक्षय जाधव अँड हेमंत गायकवाड हे 2 ओनर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली रणनीती स्ट्रॅटेजी यावेळेला पाहायला मिळते. चला घाई करा. टाइम स्पेंड करू नका प्लीज. तांसा किंग तांसा. अमित पाटील. थँक्यू. इथूनच प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं. भारताचं प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडियाची आठवण येईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रवेशद्वार उभारलं गेलंय. चिराग जाधव ब्रँड ऑफ अडणे यावेळेला आपण पाहतायत. जबरदस्त. पहिल्या मॅच मध्ये मात्र 5 धावांचं षटक हाताळलं गेलं होतं. आता काय करेल या षटकामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत पाहायला मिळते 49 वर जाऊन पोहोचली गेली. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. 6 balls remaining and 23 runs required to win. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. क्रिकेट आमचा श्वास. क्रिकेट आमचा ध्यास. क्रिकेट आमचा मान. क्रिकेट आमचा सन्मान. क्रिकेट आमचा अभिमान. क्रिकेट आमची धडकन तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम. यावेळेला ऑन साईडला क्षेत्ररक्षक अमित पाटील झुकले होते परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू कॅरी करू शकले नाहीत. तत्पूर्वी 2 धावा त्या ठिकाणी संकेत कासारच्या बॅटमधून. संकेत कासार प्रयत्न करतायत. प्रयत्नांती परमेश्वर. ट्राय टिल यू सक्सेड. धावांची गती जर आपण पाहिली तर 51 धावा. 51. 5 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतो. 21 धावा.
व्हायचं संकेतकडे ते पोटेन्शियल आहे, परंतु इथे खरी गरज असणार आहे ती संघाला सावरण्याची, डावाला सावरण्याची. कारण इथे लीग सिस्टममध्ये तुम्हाला मात्र गुण खूप मायने राखतात, तुमचा नेट रन रेट खूप मायने राखतो. आणि इथून 5 चेंडूमध्ये 21 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतायत याकडे सर्वांचं लक्ष आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं लागलं गेलंय. चिरागचा हा चेंडू आपण पाहताय, तुम्ही शफल झालेत मिडल स्टंप वरून, तर डेफिनेटली या ठिकाणी मात्र कसं वाईट मिळेल. अगोदरच मात्र ज्यावेळेला टीम मीटिंग झाली पहिल्याच दिवसामध्ये त्यावेळेला सांगितलं तुम्ही शफल होतायत, थोडं तरी जरी शफल झाले लेग स्टंप वरून थोडंसं तरी मात्र यावेळेला शफल होतायत तर तुम्हाला वाईट मिळणार नाही. तिथे तुम्ही प्ले करतायत असं दृश्य पाहायला मिळेल. यावेळेला आता मात्र मिळेल तुम्हाला वाईट, कारण या अगोदर तुम्ही रिलीज झाल्याच्या अगोदर मात्र तुम्ही शफल झालेले होते. पहा हे नोट जे आहे ते मात्र यावेळेला नोट पॉइंट करून ठेवा. जेव्हा तुम्ही रिलीज होण्याच्या अगोदरच तुम्ही लेग स्टंपवरून शफल होताय, तुम्ही पायांची हालचाल करताय, तर रिलीज झाल्यानंतर मात्र यावेळेला आपण पाहू शकाल की तुम्हाला त्या ठिकाणी प्ले केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं वाईट मिळणार नाही. ऑन साइडला खेळला गेलाय जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सुपर टायमिंग, वन बाउन्स, मात्र डायरेक्ट चेंडू निघून जातोय फ्लॅट 6 षटकार. क्या बात आहे संकेत. आता विजयासाठी लक्षात असू द्या 58 धावा झालेत, अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल 14 धावांची गरज असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडू मध्ये 14 धावा. या अगोदर मंथन आपण पाहिलं असेल 2 सामने टाय झाले. 2 सामने टाय होताना त्याचा किती फटका मात्र सोसावा लागला हे खऱ्या अर्थानं नित्यसाई प्रतिष्ठान आडणे संघाला ठाऊक असेल. कारण इथून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 टाय सामने झालेत, म्हणजेच खेळपट्टी काय कधी गोलंदाजाला साथ देते कधी फलंदाजाला साथ देताना पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली वंडरफुल मॅच, पैसा वसूल मॅच. 3 चेंडू 14 धावा. संकेत कासार, मी म्हटलं होतं काबिलियत आहे या खेळाडूकडे. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर 14 चेंडू डॉट आलेत, म्हणजे 14 चेंडू डॉट येत असताना 14 धावा येऊ शकल्या असत्या, मॅक्झिमम 10 धावा तरी. यावेळेला सुपर लेंथचा लाईन टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. प्ले अँड मिस, स्विंग अँड सीम, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. आता 2 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 14 धावांची गरज अजून सुद्धा आहे. खूप चांगली गोलंदाजी चिराग जाधवने मात्र यावेळेला कमबॅक केलं गेलंय. पहा म्हणताना कोणत्याही गोलंदाजाला षटकार चौकार आल्यानंतर हे आवडत नसतं, परंतु तदनंतर तुमची जी गुणवत्ता आहे, तुमच्यामध्ये जी गुणवत्ता ठासून भरले ती मात्र या ठिकाणी प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतं. ते एकंदरीत चिराग जाधव सुपर बॉलिंग. ऑन साइडला खेळला गेलाय, फटका तर चांगला आहे, चेंडू निघून जाईल. त्या ठिकाणी मिस्टर DK पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी त्या ठिकाणी मिळेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 59 वर. 59 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू डॉट. 15 चेंडू डॉट असताना इथे 10 धावा जरी आल्या असत्या तर 1 चेंडू आणि 2 ते 3 धावांचं समीकरण पाहायला मिळालं असतं जय हनुमान बिनार संघापुढे. ऑफ साइडला फटका तर चांगला आहे. विघ्नेश खतपडेच्या बॅट मधून येत असताना क्लास इनसाइड आउटचा फटका षटकार. आणि इथे विजयश्री खेचून आणताना तानसा किंग तानसा अभिजित किनी खुश असतील आपल्या संघावर आणि त्यांचे सहकारी. कॉंग्रॅच्युलेशन, गोड कौतुक असेल जय हनुमान भिनार या संघाचं. इथून सुद्धा जय हनुमान भिनार संघ अजून फाईट करू शकतो येणाऱ्या सामन्यांमध्ये. चला शेक हँड करून मैदान मात्र यावेळेला सोडायचं आहे. दोन्ही संघाला विनंती करेन, रुपेश पाटील, धनराज पाटील आपला संघ घेऊन मात्र आपण लाईनअप मध्ये